भगवान श्रीकृष्ण आणि सवंगडी यमुनेच्या डोहाच्या किनाऱ्यावर या ठिकाणी दगड चेंडू खेळत असतात। त्याच वेळेला त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात जातो आणि यमुनेच्या डोहात चेंडू गेल्यानंतर त्या ठिकाणी पेंड्या सुदाम वाकड्या या सगळ्यांसमक्ष खेळत असताना चेंडू डोहात गेला। त्यावेळेला सवंगडी भगवंताला सांगतायत की भगवंता तो चेंडू आता कसा बाहेर काढायचा। भगवंत सांगतायत थांबा मी पाहतो आणि त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतात आणि तिथे लपून बसलेला जो कालिया नाग आहे तो आपला फणा सोडतो आणि पुढे येतोय आणि याच कालियाचं आणि भगवंताचं घनघोर असं युद्ध चालू झालेलं आहे। अतिशय सुंदर असा हा कलाविष्कार जो पुराणामध्ये आपण पाहिला ऐकला वाचला तो या ठिकाणी बाल विकास पालखी नृत्य पथक पारगाव कुंभारवाडी तालुका संगमेश्वर या संघाकडून इथं सादर होत आहे। कालिया नाग आणि भगवान श्रीकृष्ण यांचं हे युद्ध आपल्या समोर सादर केलं जात आहे। बालवयामध्ये भगवंताने केलेल्या ह्या लीला सुंदर असा हा देखावा आपण पाहतोय। भगवंतानं या शेषनागाला खेळून खेळून जमवलं आणि शेवटी त्याच्या फण्यावर उभे राहून या ठिकाणी बासरी वादन केलं। एका जोरदार होऊ द्या। प्रेक्षक हो, पाडगाव संघाचा देखावा जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या वाजू द्या। धन्यवाद। लक्षात घ्या मी हा कार्यक्रम होईपर्यंत तुमच्याकडे बाकी काहीही मागणार नाही, पण वेळोवेळी टाळ्या मात्र जरूर मागणार आहे। आणि मला वाटतं जिल्हा परिषद सदस्य आहेत तुमच्याकडे, पंचायत समिती सदस्य व्यासपीठावर आहेत, सगळे तुमचे पोलीस पाटील सगळे तुमच्या गावात ग्रामपंचायतीनं टाळ्यांवर टॅक्स वगैरे काय लावलेला नाही, त्यामुळे मोफत आहे, बिंदास वाजवा। जेव्हा जेव्हा मागेल तेव्हा तेव्हा टाळ्या वाजायला पाहिजेत। बाकी तुमच्याकडे अजिबात काय मागणार नाही, बाकी काय मागायचं ते प्रकाशन आहेत तिकडे, काय टेन्शन नाही। त्यामुळे तुम्ही टाळ्या वाजून आमच्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायचं आहे। या ठिकाणी देखाव्याची 5 मिनिटं झाली आणि आता पुढची 20 मिनिटं पाडगाव संघ आपली नृत्याची वाद्याची ही कला आपल्या समोर सादर करणार आहे। रॅलीच्या जवळ जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना विनंती असणार आहे की तुम्ही मध्येच उभे राहू नका, कारण पाठीमागच्या कार्यक्रम व्यवस्थित दिसला पाहिजे। या स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातले या क्षेत्रातलं मागेल तब्बल 25 ते 30 वर्षाचा दांडगा अनुभव असणारे आणि एक काळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा संघ कायम अव्वल क्रमांकावर असायचा, ते या क्षेत्रातले अनुभवी व्यक्तिमत्व स्वप्नील गुरव आरवली हे या स्पर्धेचे प्रमुख पंच असणार आहेत। आणि सुरुवातीला सांगतो, खरं तर दुसरे पंच आईनी खेड मधले होते, ते लोट्यापर्यंत आले होते, पण अचानक त्यांच्या वाडीमध्ये एक अघटित घटना घडली, तिथून त्याला परत जावं लागलं। पण आमच्या विनंतीला मान देऊन या क्षेत्रातला अनुभव असलेले, या पालखी नृत्यामध्ये ज्याने अनेक वर्ष काढली
जय हनुमान पालखी नृत्य पथक रामपूर बैकरवाडी या संघामधून अनेक वर्ष त्यांनी ही कला जोपासली ते आमचे रामपूरचे सुपुत्र बंटी चव्हाण यांना आम्ही विनंती केली आणि ते क्षणाचा विलंब न लावता 10 मिनिटं या ठिकाणी पोहोचले त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ते या स्पर्धेचे दुसरे पंच म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहेत. चला पारगाव संघ आपण आपला प्रवेश घ्यायचा आहे. या संघाला बाबा जेवण करायचं असेल तर जेवण आपल्याला शिल्लक आहे त्यांनी कृपया जेवून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्याने जेवण त्या बाजूला पलीकडे शिल्लक आहे त्यांनी जेवून घ्या. कोणालाही भूक लागली असेल तरी जेवायला गेला तरी चालेल. स्पर्धा क्रमांक 2 चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मरण तालुका बहादूर आपल्याला पहिला पुकारा आपण तयार राहायचंय. या ठिकाणी आता प्रवेश केला जाणार आहे. बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी तालुका संगमेश्वर सगळ्यात पुढे येते. भागवत धर्माची भगवी पताका डौलाला फडकावणारा निशाणवाला त्याच्या पाठोपाठ झांजवाला त्याच्या पाठोपाठ ढोलवादक त्यानंतर ताशा हा ताशावादक म्हणजे या पाडगाव संघाचा एक जबरदस्त असा हुकूम जबरदस्त अशी दणकट प्रवेश केलाय. बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी. खर तर आज पाडगावकर आपल्या घरातच कार्यक्रमाला आले असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच प्रकाश शेट्टी खास त्यांना पहिलं निमंत्रण दिलंय. चला चला वेळ काढू नका. पाडगाव संघ पटकन पालखीचा ताबा घ्या.
या ठिकाणी पूजेचं वाद्य वाजवलं जात आहे. हे वाद्य पाडगावकरांचं पूजेचं वाद्य आहे आणि पहिली पूजा केली जाते कात्रळी गावची ग्रामदेवता कालीश्री कालकाई मातेची पूजा केली जाते सत्यनारायण महाराजाची. मागजन संघाचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक सुरुवात ही सुराने व्हावी आणि शेवट सुद्धा सुराने व्हायला हवा. पहिला नमस्कार केला जातो आयोजकांना. पहिला नमस्कार मान्यवर मंडळींना. सुंदर अशी भागवत धर्माची भगवी पताका देखील या ठिकाणी गौरवाला फडकवली जाते. अतिशय दिमागदार अशी सुरुवात या ठिकाणी पाडगाव संघाकडून झालेली आहे. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पाडगाव कुंभारवाडीचा संघ आणि या संघातले हे 12 नृत्य कलाकार आणि 9 वाद्य कलाकार. वा वा. निशाणवाला आणि झाडवाला. प्रत्येक संघाला दिलेल्या 20 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त नृत्याच्या चाली मारायच्या आहे. जास्तीत जास्त वाद्याच्या चाली मारायच्या आहे. सदैव आणि सुद्धा अतिशय सुंदर जगण्याचे आपल्याला ऐकायला मिळतं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगते दिलेल्या 20 मिनिटांमध्ये काही अनुभवी आणि कलावंत संघ असे आहेत की जे 20 मिनिटांमध्ये तब्बल नृत्याच्या 40 ते 44 प्रकारच्या वेगवेगळ्या चाली मारतात आणि वाद्याच्या 18 ते 20 अशा वेगवेगळ्या वाद्याच्या चाली देखील सादर केल्या जातात. प्रत्येक संघाची काहीतरी वेगळी खासियत आहे. प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्पेशल आहे. आणि बघूया पाडगाव संघ पहिल्यांदा या ठिकाणी या रिंगणामध्ये आपली कला सादर करतोय. अतिशय खडखडीत असं हे ढोलाचं वाद्य आपल्याला ऐकायला मिळतंय. नागवाला छोटा कलाकार छोटा पॅक बडा धमाका. सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर असं प्रकारचा नृत्याचा आविष्कार ते सादर करतोय. पुन्हा एकदा पालखीचा फेक आपल्या हाताच्या दंडावर घेतला जातोय. वाद्याचा प्रकार बदलतोय. बैल
गतिमान होतात, ताशा गतिमान होते, सगळेवाला, सुरवाला, निशाणवाला, झाडवाला, सगळे वाद्य कलाकार गतिमान होत आहे. अतिशय सुंदर अशी सुरुवात पालखी या ठिकाणी उंचावली जाते. दोन्ही हात वरती करून पालखीचा फेटा उंच केला जातो आणि ढोलाच्या तालावर पालखी नाचवण्याचा प्रयत्न हे मगाशी म्हणलं. त्यावेळेला नृत्य कलाकारांच्या दोघांच्याही पायाचा फेटा एकत्र पडतो, दोघांचे हातवारे एकत्र असतात आणि दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव या बारीक सारीक गोष्टी पंचांकडे पाहिल्या जातात. स्पर्धा पाहण्यासाठी भोमगावचे आमचे काही मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. भोमगाव आलेल्या सगळ्या भोम ग्रामस्थांचे सुद्धा या ठिकाणी हिरवळकर कुटुंबियांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पारंपरिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्यावर चालू असलेले हे पारंपरिक
पारंपरिक नृत्य वाद्याचा प्रकार बदलतोय सगळे कलाकार पालखीच्या जवळ येतात दोन कलाकारांच्या खांद्यावर पालखी चार कलाकार उभे आहेत चार कलाकार खाली आडवे आणि या ठिकाणी हे रंगण फिरवण्याचा प्रयत्न केला जाणार पुन्हा एकदा चार कलाकार उभे आणि चार कलाकार त्यांच्या कमरेमध्ये आणि या ठिकाणी हे पालखी नाचवली जाते अतिशय सुंदर दृश्य यानंतर स्पर्धक क्रमांक 3 चंद्रिकाई देवी पालखी व्यक्तिगत मरण तालुका बुहाणे मरण संघ आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आपण प्रवेशद्वाराकडे चला मरण संघ प्रवेशद्वाराकडे चला अतिशय सुंदर नियोजनाचा हा कार्यक्रम सन्माननीय प्रकाश निवडकर सर्व निवडकर म्हणजे निवडकर भाऊचे आणि संपूर्ण वाडीतील या सुपारवाडीतील ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत अतिशय देखणं नियोजन या संपूर्ण कार्यक्रमाचं आपण कालही पाहिलं आणि आजही पाहतोय अतिशय देखणं नियोजन या सुपारवाडीतील सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन सन्माननीय प्रकाश निवडकर यांच्या या कार्यक्रमात उत्तर्थ केलेलं हे नियोजन नियोजनाचा एक अप्रतिम नमुना आपल्याला या पातळी सुपारवाडीमध्ये पाहायला मिळाला पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय सगळे कलाकार पुन्हा एकदा पालखी जवळ येतात चौघांमधून बघूया एखादा डोकं काढून घेणार का प्रयत्न पुन्हा केला जाणार पुन्हा प्रयत्न केला जाणार बारीक नजर पक्षांची रेषावर वाद्यावर खाली रेषेवर सुंदर असा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्याकडे वळायला लागलाय सावित्री काटकाई मातेची ही पालखी एका कलाकाराने डोक्यावर घेतली स्टीलची परात आणलेली आहे आणि या परातीच्या काठावर उभा राहून हा कलाकार पालखी फिरवण्याचा प्रयत्न करणार बघूया यशस्वी होणार का शेवटची 5 मिनिटे शिल्लक पाडगाव संघ शेवटची 5 मिनिटे प्रयत्न केला
ग्राह्य धरला जाणार. निश्चितच प्रयत्न केला जातो. पाडगाव सुपारवाडीचा हा संघ थोडासा मोठा संघ आहे. मागील 2 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. जसे जसे जुने होत जातील तसं तसं निश्चित त्यांचा चांगली प्रगती होत जाणार आहे. अतिशय डोक्यावर तांब्यावर पालखी आहे. थोडीशी आधुनिक कृती सादर केली जाते. शेवटची 4 मिनिटं. सांगवालेल्या छोट्या कलाकाराचं खरोखर कौतुक करावं तितकं फेड आहे. अतिशय सुंदर कलाविष्कार त्याच्याकडे सुरुवातीपासून आतापर्यंत पाहायला मिळाला. सुरुवातीला तो आला होता त्यावेळेपासून आतापर्यंत त्याचा स्टॅमिना अजूनही तसाच आहे. शेवटची काही मिनिटं पाडगाव संघाची शिल्लक आहेत. बघूया काही वेगळं अजून आपल्याला पाहायला मिळणार का. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहे. आणि 2 मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी बघूया काय अजून वेगळं सादर होत आहे. रेलगती नाव होत आहे. काशागती नाव होत आहे. सगळी सोय खुशाल झाड सगळे कलाकार गती वाजवत आहे. आणि अर्थातच राज्य गतिमान झाल्याची नृत्य सुद्धा गतिमान होणार. शेवटचा टप्पा आहे. बघूया. सुंदर. आणि ढोलवाले मला दिसते वाजवत नाही होतं. दुसऱ्या काही संपत्ती सुद्धा वाजत आहे. एक नंबरचा ढोलवाला एक ताकदवर ढोलवाला आपल्या जगात पाहिलं जातं. आपल्या इशाऱ्यावर इतर कलाकारांना तो वाजवायला लावतो. प्रेक्षक पारगाव संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या.